मुंबई गोवा महामार्ग हा आंबा आणि काजू बागायतदार शेतकरी यांनी चक्का जाम केलेला आहे। आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बघितलं तर जे शेतकरी नेते आहेत राजू शेट्टी हे इथे आपल्या समवेत आहेत। आपण त्यांच्याकडे थेट जाऊया। मला सांगा, आज तुम्ही चक्का जाम केलाय, जवळजवळ आता बघितलं तर 2 तास उलटून गेले, काय सांगा? खरं तर गेल्या 2 महिन्यापासून शेतकरी सातत्यानं रस्त्यावर आहे। आज तापमानाचा कहर झालेला आहे। वर प्रचंड असं ऊन तापतंय, सूर्य तळपतोय, खाली हा सिमेंटचा रस्ता खाली चटके देतोय। तरी सुद्धा शेतकरी ज्या निर्धारानं रस्त्यावर बसले आहेत ते बघितल्यानंतर शेतकऱ्यांच्या मध्ये कशा प्रकारचा लढाऊ बाणा तयार झालेला आहे हे दिसून येतं। खरं तर आज 23 मार्च शहीद भगतसिंग यांचा शहादत दिवस आहे। ज्या देशभक्तानं या देशामध्ये स्वातंत्र्याचा सूर्य जनतेला बघायला मिळावा म्हणून हसत हसत फासावर गेला, ज्या हुतात्म्याने या देशामध्ये सगळ्यात आधी इंग्रजांच्याकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली, त्या भगतसिंगांचे आम्ही वारसदार आहोत। त्याच्या या शहादत दिवशी आम्हाला उन्हाचे चटके काहीच वाटत नाहीत आणि म्हणून त्याच निर्धारानं आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। बघू कुणाच्यात किती दम आहे ते। आम्ही मागे सरतो का सरकार मागे सरतोय तेच आम्हाला बघायचं आहे। शेतकऱ्यांच्या ह्या मागणीसाठी सरकार झुकेल का? सरकारला झुकावंच लागेल। निश्चितच बघितलं तर सध्या काही जे सध्या मोठ्या भर उन्हात सध्या बघितलं तर हे जे आंदोलनकर्ते आहेत ते इथे बसलेले आहेत, मात्र मोठ्या प्रमाणात उन्हाचे चटके आहेत ते खात इथे बसले आहेत। सरकारला झुकावंच लागेल अशी जी भूमिका आहे ती इथल्या आंदोलनकर्ते या शेतकऱ्यांची आहेत। मात्र सध्या बघितलं तर मुंबई गोवा महामार्गावर पूर्णतः चक्का जाम पाहायला मिळतोय। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, नांदगाव, सिंधुदुर्ग।